तर डिपार्टमेंटल PSI एक्झाममधील पेपर नंबर 2 मधील मायनर ॲक्ट्स नंतर जो 70 मार्काचा सिलेबस आहे त्यामधील क्राईम इन्व्हेस्टिगेशन 20 मार्काला हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. मी स्वतः ऑल इंडिया पोलीस ड्युटी मीटमध्ये किमान 4 वेळा भाग घेतला होता आणि त्यामध्ये मला एका स्पर्धेमध्ये क्राईम इन्व्हेस्टिगेशन यामध्ये मला राष्ट्रीय पातळीवरचं 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीस, सिल्वर मेडल, 50,000 रुपये रोख वगैरे मिळाले होते. परंतु अशी बक्षिसं मिळवूनसुद्धा फार काय फायदा होत नसतो. मी म्हणजे हे 50,000 रुपयाचं बक्षीस 7 जानेवारी 2016ला माननीय तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या हस्ते, DG साहेब, ACS होम यांच्या हस्ते स्वीकारलं आणि माझी 13 जानेवारीला बदली गडचिरोलीला करण्यात आली. तर हे बक्षीस वगैरे जे आहे ना हे मिळवलं पाहिजे, परंतु त्यामधून पुन्हा तुम्हाला शिक्षा पण ते काहीतरी बदली माझी गडचिरोलीला, पुन्हा मी मॅटमध्ये गेलो, त्यानंतर ते बदली माझी रद्द झाली. परंतु आपल्याला क्राईम इन्व्हेस्टिगेशनमध्ये मी काय सांगतो तुम्हाला, फक्त भारतामधीलच नाही तर भारताबाहेरचा तपास कसा करायचा किंवा भारतामध्ये परदेशातल्या एजन्सी कशा आल्या तरी पण त्याबद्दल मी मास्टर आहे. परंतु आता आपला डिपार्टमेंटल PSI एक्झाम पार्ट पेपर नंबर 2 त्यामधला 70 मार्कचा भाग बघूया. तर सुरुवातीला पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतो की क्राईम म्हणजे काय किंवा ऑफेन्स म्हणजे काय. सध्या प्रचलित कायद्यानुसार ज्या कृत्यासाठी किंवा कृत्य न करण्यासाठी म्हणजे ॲक्ट ऑफ कमिशन आणि ॲक्ट ऑफ ओमिशन यासाठी न्यायालयातून दंड किंवा शिक्षा होऊ शकते. असं कोणतंही कृत्य किंवा अकृती याला अपराध असे म्हटले जाते. असं CRPC या 2(n) मध्ये व्याख्या आहे. IPCच्या कलम 40 मध्ये पण व्याख्या केलेली आहे. आणि मग इन्व्हेस्टिगेशन तपास म्हणजे काय या शब्दाची सुद्धा व्याख्या CRPCच्या कलम 2H मध्ये केलेली आहे. आणि तपास म्हणजे काय तर पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा न्यायालयानं नियुक्त केलेल्या कोणत्याही अधिकृत व्यक्तीनं पुरावा संकलित करण्यासाठी व घटनेमधील सत्य शोधण्यासाठी CRPCच्या अधीन राहून किंवा तरतुदीच्या अधीन राहून केलेली कायदेशीर कार्यवाही म्हणजे तपास होय. हे क्राईम इन्व्हेस्टिगेशन या शब्दाची व्याख्या आपण पाहिली. आता यामध्ये गुन्हे तपासाच्या साधारण एक स्टेजेस आहेत, एक एक टप्पा आहे, एक एक पायरी आहे. तर बघा, पहिला कोणताही गुन्ह्याचा तपास हा FIR आल्यानंतरच चालू होतो असं नाही. FIR रजिस्टर झालीच पाहिजे असं नाही. तर तुम्हाला दखलपात्र अपराध घडला असल्याची किंवा घडत असल्याची जेव्हा केव्हा माहिती मिळेल तेव्हा ती माहिती प्रथम पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी किंवा त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांना दिलीच पाहिजे. आणि मग ती माहिती मिळाल्यानंतर ते स्वतः पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी येतील किंवा ते कोणत्याही दुसऱ्या दुय्यम अधिकाऱ्याला नेमणूक करून घटनास्थळी पाठवून त्या ठिकाणी जिथे गुन्हा घडत आहे तिथे कारवाई करायला सांगतील. आणि त्याप्रमाणे जे क्राईम सीन पंचनामा म्हणतो आपण, अपराधाच्या ठिकाणचा पंचनामा, ते करण्याचे अधिकार CRPC 157(1) प्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांना प्राप्त होतात. तोपर्यंत तुम्ही स्वतः मनानं गेलात तर तो कायदेशीर तपास होणार नाही. परंतु ही बाब बऱ्याच वकील मंडळींना अजून माहीत नाही, त्यामुळं आपण चालू आहे. काही लोक दारू, जुगार, NDPS कायद्याखाली माहिती मिळते तेव्हा ते प्रथमतः आपल्या इन्चार्जला देतात. साहेब अशा ठिकाणी एक जुगार अड्डा चालू आहे, साहेब अशा ठिकाणी एक दारू अड्डा चालू आहे, इकडे एक हातभट्टी दारू चालू आहे, किंवा या ठिकाणी गांजा विक्री चालू आहे किंवा गांजा येणार आहे. ही माहिती म्हणजे एक दखलपात्र अपराधाची खबर आहे. आणि अशी माहिती मिळाल्यानंतर ती पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना दिलीच पाहिजे असे 157 पण म्हणतं आहे आणि 154(1) पण म्हणत आहे. आणि मग त्यांना वाटलं की ही केस मोठी आहे, गंभीर आहे, मी स्वतःच यावं,
तर ते स्वतः येतील किंवा ते सांगतील की दुय्यम अधिकाऱ्याला पाठवतील. आणि म्हणून घटनास्थळावरती जाण्यासाठी बीट मार्शल किंवा कंट्रोलची गाडी ही जी रवाना होते ती CRPC 157(1) प्रमाणे होते. त्यामुळं प्रश्न जर तुम्हाला आला परीक्षेमध्ये की घटनास्थळावरती जाण्याचा पोलिसांना अधिकार कोणत्या कायद्याने आणि कोणत्या कलमान्वये प्राप्त होतो, तर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 157(1) प्रमाणे होतो. आणि त्याच अनुषंगानं तिथे गेल्यानंतर पोलिसांनी काय करायचं आहे हे आपणाला प्रॅक्टिकल अप्रोच शिकायचं आहे. कोणत्याही अपराधाच्या घटनास्थळी गेल्यानंतर तिथे जर जखमी व्यक्ती असेल किंवा कोणत्याही प्रकारची पीडित व्यक्ती असेल, मग ते आरोपी असो किंवा अगदी तो संशयित असो किंवा तो जखमी गुन्ह्यातला फिर्यादी असो, यांना दवाखान्यात उपचारासाठी पाठविणे हे आपलं कर्तव्य आहे. तो मृत आहे का तो जिवंत आहे याची खात्री करण्याची आवश्यकता फारशी नाही. हां, फार अगदी डेड बॉडी ताठरता आलेले 10-12 तासापूर्वी मृत्यू झालेला आहे तर तिथं मग घाई करू नका. मग त्याच्यानंतर पहिलं कृत्य आहे दवाखान्यात पाठवल्यानंतर ती फर्स्ट ड्युटी ऑफ पोलीस ऑफिसर. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, घटनास्थळी गेल्यानंतर पोलिसांचं पहिलं कर्तव्य काय आहे, तर जखमींना दवाखान्यात पाठविणे. त्यानंतर घटनास्थळाला सुरक्षित असे पट्टी लावून किंवा बॅरिकेड्स लावून घटनास्थळ सुरक्षित करणे किंवा सुरक्षित ठेवणे. त्याला पट्टी मिळते बघा, डू नॉट क्रॉस वगैरे, तुम्ही असं बघितलेले आहेत पट्ट्या. त्यानंतर बॅरिकेड लावणे आणि घटनास्थळावरती इन्व्हेस्टिगेशन कार बोलवणे. बस, इन्व्हेस्टिगेशन कारमध्ये 5 लोक असू शकतात असं समजलेलं आहे. त्यामुळं घटनास्थळावरती काय आलं पाहिजे, इन्व्हेस्टिगेशन कार. मग ही इन्व्हेस्टिगेशन कार कुठं असते, तर कंट्रोल रूमच्या आधिपत्याखाली असते. म्हणून पोलीस कंट्रोल रूमला माहिती द्या किंवा तुमच्या पोलीस ठाण्यामार्फत ती माहिती द्या. आणि मग इन्व्हेस्टिगेशन कारमध्ये कोण कोण येतं किंवा ते फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीची व्हॅन म्हणतात त्याला, त्याप्रमाणे कोण कोण येतं, तर त्यामध्ये फिंगरप्रिंट एक्सपर्ट्स येतात. त्यानंतर तुम्हाला फॉरेन्सिक सायन्सचे एक्सपर्ट्स येतात. फूटप्रिंट काढायचं असेल तिथं जर काय तर फूटप्रिंट एक्सपर्ट्स येतात किंवा त्या ठिकाणी फोटोग्राफर्स येतात त्या गाडीमधून. आणि हे तज्ज्ञ त्यांच्यासोबत डॉग स्क्वॉडची पण गाडी येते. हे डॉग स्क्वॉड आहे, त्यांना गाडी स्वतंत्र असते म्हणून मी त्यांना काय म्हटलं, पण त्याचा समावेशसुद्धा कशामध्ये होतो, तर तो इन्व्हेस्टिगेशन कारमध्येच होतो. आय कार म्हणतात त्याला, शॉर्टमध्ये आय कारना बोलवण्यात यावे. ते आल्यानंतर त्यांच्या पद्धतीनं त्या घटनास्थळाचं ते निरीक्षण करतील, फोटोग्राफ्स घेतील आणि घटनास्थळावरच्या ज्या काही पुराव्याच्या दृष्टिकोनातून ज्या वस्तू असतील, फिजिकल एव्हिडन्स असेल, भौतिक दुवे असतील, ते 4 पद्धतीनं हाताळतात. एक त्याला म्हणतात ऑब्झर्वेशन करणे, म्हणजे शोध करणे. त्या ठिकाणी गुन्ह्याच्या ठिकाणी आणि परिसरामध्ये 4 मेथड वापरल्या जातात. एक पट्टा पद्धत, त्याला स्ट्रिप मेथड म्हणतात. 1 मीटरच्या स्पॅनमध्ये त्या घटनास्थळाचं निरीक्षण चालू करणे. म्हणजे उदाहरणार्थ हे माझं घर आहे, हे माझ्या घरामध्ये मी बसलो आहे पहिल्या मजल्यावर लेक्चर द्यायला. हे माझा एक हॉल आहे, तो हॉल आहे साधारणपणे 30 फूट लांब आणि 40 फूट लांब आणि 30 फूट रुंदीचा आहे. तर ह्याचे मी पट्टे पाडणार का, तर मला 1 मीटरमध्ये याचं घटनास्थळाचं निरीक्षण करायचं आहे. मग सर्वसाधारणपणे 10 पट्टे स्ट्रिप्स अशा तयार होतील आणि मग मी इकडून तिकडे एक पोलीस आम्ही फिरणार. आणि एकदा मी पाहून गेलो की त्यानंतर पुन्हा क्रिस क्रॉस पद्धतीनं दुसरा पोलीस कर्मचारी पुन्हा त्याच भागात पाहणी करणार. तर ह्याला माझं स्ट्रिप मेथड. त्यानंतर क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, म्हणजे घड्याळाचे काटे फिरतात त्या पद्धतीनं सुलट फिरणे. अँटी क्लॉक म्हणजे उलट पद्धतीनं पुन्हा फिरणे त्याच ठिकाणी. त्यानंतर स्पायरल मेथड, म्हणजे एक सेंटर पॉईंट काढायचा. स्पायरल म्हणजे गोल 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 आपल्या भोवती फिरणे. जसं एक आपण खेडेगावामध्ये एक
असे एक किडा पाहिलेला आहे, गिल्ली गोंद म्हणतात त्याला किंवा गिन्नी गोंद. तो एकदा हात लावला की असा गोल गोल करून स्वतःभोवती गुंडाळून घेतो. तसं घटनास्थळाचा एक सेंटर पॉईंट झाला की गोल 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 फिरत राहायचं आणि हे करायचं. त्यानंतर दुसरा भाग आहे तो झोन मेथड. समजा माझं घर आहे 30 बाय 40चं, तर ह्याचे 4 भागामध्ये विभागणी करायची, त्याला झोन म्हणायचं. 1 2 3 4. मग कसे होतील ते झोन? 7.5 बाय 10चे, म्हणजे 7.5 फूट रुंद आणि 10 फूट लांब असे 4 झोन होतील. त्याला म्हणायचं झोन मेथड. ह्या पद्धतीनं एक एक झोन चेक करायचा. मग आता घटनास्थळावरती आरोपी कसे आले असावेत हे 5 मुद्दे तुम्ही लिहून ठेवा. खोत सर, पूर्वी मी तुम्हाला एक PPT दिलेले आहे, त्यांना दिलेले आहे का सगळ्यांना? हो, पाठवले की. ते जरा ओपन करा बरं का, किंवा त्याची प्रिंट काढा. त्यामध्ये हे सर्व मी बाबी दिलेले आहेत. आणि मग त्यामध्ये सांगितलेले बघा की घटनास्थळावरती ॲप्रोच कसे झाले असतील. म्हणजे मी आता पहिल्या मजल्यावर बसलो इथं, माझ्या इथे 3 पद्धतीनं ते येऊ शकतात. एक मुख्य दरवाजामधनं येऊ शकतात, किंवा माझ्या बंगल्यामध्ये एक आंब्याचं झाड आहे, या आंब्याच्या झाडावरती आरोपी चढले कोणी, तर ते माझ्या थेट गॅलरीमध्ये उतरू शकतो. गॅलरीमधनं उतरून तो खिडकीचे गज कापून येऊ शकतो, किंवा आंब्यावरून तो टेरेसवर पण जाऊ शकतो आणि टेरेसवरून तो टेरेसचा दरवाजा तोडून येऊ शकतो. कारण खालच्या मजल्यावरून त्याला येण्यासाठी थोडा धोका आहे, कारण माझ्याकडे डॉग आहे, तर तो डॉगचा त्याला धोका वाटेल म्हणून तो असा. तर हे गुन्हेगार ॲप्रोच कसे झाले, म्हणजे माझ्या घरापर्यंत त्या चालत आले, सायकलवरून आले का मोटरसायकलवरून आले का 4 चाकीतून आले, त्याला म्हणायचं लाईन ऑफ ॲप्रोच. त्यानंतर मग माझ्या घरामध्ये प्रत्यक्ष ह्या ठिकाणी पोचण्यासाठी त्याने पॉईंट ऑफ एंट्री काय शोधला? पॉईंट ऑफ एंट्री झाड, झाडावरनं गॅलरी, गॅलरीतून माझ्या खिडकीचे गज कापले, त्याला म्हणायचं पॉईंट ऑफ एंट्री. याला 2 नंबर. पहिलं काय? लाईन ऑफ ॲप्रोच. दुसरा पॉईंट काय आहे? पॉईंट ऑफ एंट्री. तिसरा पॉईंट काय आहे? ॲक्च्युअल सीन ऑफ क्राईम. म्हणजे मी आता जिथे बसलो आहे इथे चोरी झालेली आहे, इथं माझा लॅपटॉप चोरीला गेला आहे, माझा मोबाईल चोरीला गेला आहे, माझे अन्य काही साहित्य ते चोरीला गेलेलं आहे, तर त्याला म्हणायचं ॲक्च्युअल सीन ऑफ क्राईम. मग इथला पंचनामा करताना, इथली झडती घेताना तुम्ही आरोपीचे पावलांचे ठसे आहेत का बघणार, बोटांचे ठसे आहेत का बघणार. इथं माझा एक पाण्याचा ग्लास शिल्लक राहिलेला होता, इथे वाटीमध्ये थोडासा गुळाचा खडा होता, तो वाटीतला गुळाचा खडा त्यानं खाल्लेला आहे, म्हणजे त्या फिंगरप्रिंट्स त्याच्यावर आले. त्यानंतर ग्लासमध्ये पाणी होतं, तो पाणी पिलेलं आहे, म्हणजे त्या ग्लासवरती त्याचा सलायवा आला, त्याच्या ग्लासवरती फिंगरप्रिंट्स आले. तर हे अशा पद्धतीचं निरीक्षण आणि भौतिक दुवे काय मिळतील ते बघायचं. तेवढ्यात ते खिडकीचे गज कापत असताना त्याच्या एक्सा ब्लेड त्यालाच लागलं आणि त्याचे रक्त खिडकीमध्ये पडलेलं आहे आरोपीचं. मग ते खिडकीमध्ये रक्ताचे डाग पडलेले आहेत. त्यानंतर पुन्हा ते रक्त त्याच्या हाताचं पुन्हा डाग इथं टेबलवरती पण काय पडलेले आहेत आणि त्याचा पुन्हा एक ठसा दिसून आलेला आहे. तर हे फिंगरप्रिंट्स, सलायवा, फिजिकल एवढं. त्यानंतर गुन्हेगारांना जाताना त्याची स्वतःचं काय झालं, मास्क जो होता तो मास्क इथंच टाकला किंवा तो विसरला आणि तो गेला. तर तो मास्कचा वापर मी कशासाठी करेन सांगा बरं, किंवा तपास अधिकारी माझ्या ह्या मास्कच्या ठिकाणी कशासाठी वापर करेल? सलायवा नाही, डॉग स्क्वॉड पहिलं. हॅलो, सलायवाला होऊ शकतो, नाही होत असं नाही, पण पहिला डॉग स्क्वॉडला. आणि डॉग स्क्वॉडच्या साह्यानं ते काम वगैरे आलेला असतो ना मास्कवर आपला थोडासा, त्यामुळं ते ट्रॅकिंग करतील. आणि त्याच्यातून जर त्याचा थुंकी पडलेली असेल तर तो सलायवासुद्धा डिटेक्ट होऊ शकतो. अगदी सलायवा हा टूथपिकवर सुद्धा येतो. टूथपिक म्हणजे आपण जेवण केल्यानंतर एखाद्या टेबलवरती असं टूथपिक वापरून टाकून देतो, तर ते टूथपिकसुद्धा या ठिकाणी आपणाला त्याचा सलायवा DNA डिटेक्ट करायला उपयोगी पडू शकते, हे तुम्हाला माहिती आहे. तर हे अशा पद्धतीचे प्रॅक्टिकल ॲप्रोच सीन ऑफ क्राईमवरती किंवा क्राईम सीन पंचनाम्यामध्ये आलं पाहिजे. मग या ठिकाणच्या पंचनाम्यामध्ये तुम्ही डिटेल सगळं नोंदवलं की मग 4था पॉईंट येतो, तो म्हणजे पॉईंट ऑफ एक्झिट.
म्हणजे मग माझ्या घरातून ते जाताना कसे गेले असतील? त्यांनी जाताना इझिली जिन्यावरनं खाली येऊ शकले असते, पण जिन्यावरनं त्यांना धोका वाटला. डॉग आहे, तो हॉलमध्ये झोपलेला असतो, तर तो चावेल म्हणून ते पुन्हा खिडकीतूनच बाहेर उतरले, पुन्हा आंब्याच्या झाडावर गेले आणि तिथून ते गेले. दॅट इज कॉल्ड पॉईंट ऑफ एक्झिट. प्रत्येक वेळा पॉईंट ऑफ एंट्री आणि पॉईंट ऑफ एक्झिट एकच असेल असं नाही. पॉईंट ऑफ एंट्री वेगळा असतं, पॉईंट ऑफ एक्झिट वेगळा असू शकतो. त्यानंतर मग जाताना त्यांनी गुन्हेगारांनी काही वस्तू टाकून दिल्यात का? जाताना त्यांना वाटलं आता एक कटावणीची गरज नाही, त्या टाकून ते टाकले. तो उन्हा आजूबाजूला परिसरात मिळाला, तो जप्त केला पाहिजे. त्याच्यावरती काय ठसे आहेत का, मार्क आहेत का, टूल मार्क्स आहेत का, ते बघितलं पाहिजे. त्याचासुद्धा उपयोग होतो, कारण हे खिडकीचे गज वाकवण्यासाठी जर त्यांनी वापर केला असेल टूल त्या कटावणीचा, तर त्याचे मार्क्स जे येतात ते मार्क्स फोटोग्राफ घेऊन फिजिक्स डिपार्टमेंटचे फॉरेन्सिक सायन्सचे तज्ज्ञ ओपिनियन देऊ शकतात की येस, या खिडकीवरच्या गज तोडण्यासाठी किंवा कापण्यासाठी जे मार्क्स उमटलेले आहेत ते याच कटावणीच्या मार्क्सनं उमटू शकतात आणि इट इज मॅचिंग असं ओपिनियन परफेक्ट देऊ शकतात. त्यानंतर शेवटी आरोपी जाताना कसे गेले, त्याला म्हणायचं लाईन ऑफ रिट्रीट, परत जाण्याचा मार्ग. ते जाताना येताना मोटरसायकलवर आलते, पण जाताना ते कारमधनं गेले का, चालत गेले का, वेगवेगळ्या मार्गाने गेले, हे पाहणं महत्त्वाचं. याला म्हणायचं क्राईम सीन पंचनामा. आणि क्राईम सीन पंचनाम्यामध्ये या 5 बाबी महत्त्वाच्या आहेत. पहिलं, माझ्या घराजवळ ते येण्याचा मार्ग कसा होता, चालत आले, घोड्यावरनं आले, गाढवावरनं आले का, अन्य प्राण्यावर उंटावरनं आले का, सायकलवरनं आले का, 4 चाकीतून आले का, चालत आले. हे त्यानंतर पॉईंट ऑफ एंट्री, ते कशा प्रवेश केला, पॉईंट ऑफ हे सीन ऑफ क्राईममध्ये काय काय केलं, आणि पॉईंट ऑफ एक्झिट आणि लाईन ऑफ एंट्री. त्यानंतर मग सीन ऑफ क्राईमवरच्या मेथड 4 आहेत. स्ट्रीप मेथड, झोनल मेथड, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज मेथड आणि स्ट्रीप मेथड, पट्टा पद्धत. ह्या पद्धतीपैकी कोणत्याही एका पद्धतीचा वापर करून घटनास्थळाचा पंचनामा केला जातो किंवा झडती किंवा शोध मोहीम राबवली जाते. त्यानंतर सर्व प्रकारचे भौतिक दुवे या ठिकाणी जप्त केले जातात. जप्त करताना 4 गोष्टी महत्त्वाच्या लिहून ठेवा. ते पहिल्यांदा मॅग्निफाईंग ग्लासमधनं बारीक बारीक असे ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. त्यानंतर फिंगरप्रिंट्स, फूटप्रिंट्स यांचा शोध झाल्यानंतर मग पुन्हा त्या ठिकाणी एक वस्तू जप्त केली पाहिजे. ती जप्त करताना हँड ग्लोव्ज 100% घातले पाहिजेत. कोणत्याही वस्तूला कितीही मोह झाला उचलण्याचा तरी हँड ग्लोव्ज असल्याशिवाय उचलायचे नाहीत. त्या उचलण्याच्यासुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्या पद्धतीनंच तो उचलला पाहिजे. उदाहरणार्थ पिस्टल आहे, रिव्हॉल्वर आहे, किंवा हा माझा चष्मा आहे. हा चष्मा आहे ना, हा मी इथे शेवटच्या एका टोकाला धरलेलं आहे, एकदम नाजूक, आणि अशा पद्धतीने तो उचलायचा आहे. एकदम असा उचलायचा नाही. तर तो रिव्हॉल्वर आहे, त्या ठिकाणी रिव्हॉल्वर पडलेलं आहे, फायरिंग झालेलं आहे. ते उचलत असताना त्या रिव्हॉल्वरला कोणत्याही प्रकारे फिंगरप्रिंट जाणार नाहीत याची काळजी घ्यायची. त्या बॅरलमध्ये कुठल्याही प्रकारचा स्पर्श करायचा नाही. त्याचं जी काय रिव्हॉल्वरची कडी असेल त्याला धरून तुम्ही उचला, आणि त्यामध्ये ते लोडेड आहे का, अनलोडेड आहे, त्यात काही चेंबरमध्ये बुलेट आहेत का, हे बघणं आवश्यक आहे. ते लगेच तसं बुलेट शिल्लक असल्या तर त्या काढून घेतल्या पाहिजे. तर अशा पद्धतीनं क्राईम सीन पंचनामा भौतिक दुवे वगैरे गोळा करण्यामध्ये पहिलं काय म्हणायचं, ऑब्झर्वेशन ऑफ द सीन ऑफ क्राईम, हँडलिंग ऑफ द फिजिकल एव्हिडन्स, तो हँड ग्लोव्ज घातल्याशिवाय आणि मॅग्निफाईंग ग्लासनं पडताळणी केल्याशिवाय उचलू नये. त्यानंतर सिलिंग म्हणायचं, ते वस्तू पॅकिंग. पहिलं हँडलिंग, दुसरा पॅकिंग. ते कोणत्या बॉक्समध्ये कसं ठेवायचं हे महत्त्वाचं आहे. कधीही रक्तमिश्रित माती आणि साधी माती घटनास्थळावरून जप्त करायची असेल तर, आता उदाहरणार्थ या खिडकीच्या बाजूला त्यांचं रक्त पडलेलं होतं, तिथं खाली गॅलरीमध्ये थोडीशी माती पडली, त्यात पण रक्त पडलेलं आहे. तर मला तुम्ही सांगा
की तुम्ही घटनास्थळावरती या, रक्त मिश्रित माती आधी उचलणार का साधी माती उचलणार? छाया, रक्त मिश्रित माती उचलणं हे चूक आहे. आज तारीख किती आहे? 5 जून 2022 पासून लक्षात ठेवायचं. अगोदर साधी माती उचलली पाहिजे, कारण तुम्ही अगोदर रक्त मिश्रित माती उचलली की त्या तुमच्या हँड ग्लोव्जबरोबर काही पार्टिकल्स, ब्लड पार्टिकल्स शिल्लक राहतात आणि ते पुन्हा साध्या मातीमध्ये पण मिसळतात आणि त्यामुळं दोन्ही मातींमध्ये रक्ताचा अंश मिळतो. त्यामुळं अगोदर साधी माती उचलायची, त्यानंतर रक्त मिश्रित माती उचलायची. हे तत्त्व कायम लक्षात ठेवा. हा प्रश्न पण तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो की घटनास्थळावरील रक्त मिश्रित माती आणि साधी माती उचलताना अगोदर कोणत्या प्रकारची माती उचलली पाहिजे. तर हे हँडलिंग, लिफ्टिंग, पॅकिंग हे 3 शब्द लक्षात ठेवा. उचलायचं कसं एखादी वस्तू, फिजिकल एवढंच, तो सुद्धा टेक्निक आहे. त्यानंतर मग पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे ते पॅकिंग कसं करायचं. आता साधी माती आणि रक्त मिश्रित माती ही प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करता येईल का आपणाला? सूरज माने, रत्नागिरी. परत सांगा, नेटवर्क जातो येतोय तुम्हाला. हा बघा, प्रश्न मी काय सांगितलेला आहे तुम्हाला, काय सांगितलं होता मीच विसरलो. प्लास्टिकच्या पिशवी. हा, रक्त मिश्रित माती आणि साधी माती ही प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये आपल्याला जप्त करता येईल का? नाही, लक्षात ठेवा, नाही. कारण कोणत्याही बॅक्टेरियल फंगस असलेला पदार्थ प्लॅस्टिकच्या पिशवीत कधीही पॅक करायचा नाही, कारण बॅक्टेरिया लगेच त्याच्यावरती हल्ला करतात आणि त्याला निकामी करतात. ते मातीमध्ये रक्ताचे कण असतील तर बॅक्टेरियल फंगस प्लॅस्टिकमध्ये लवकर तयार होतो आणि ती अनालिसिसच्या उपयोगाला कुठलीही राहत नाही. म्हणून नेहमी राधी माती, रक्तमिश्रित माती ही कागदाच्या, खाकी किंवा पांढऱ्या लखोट्यामधल्या अशा कागदांच्या पिशव्यामध्ये जप्त करायची आणि त्यानंतर मग ती प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवायची. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर रक्ताचे कपडे असलेले, डाग असलेले कपडेसुद्धा जप्त करायचे असतील तर ते सुद्धा कागदाच्या वेगवेगळ्या पद्धतीनं अशा गाड्या घालायच्या आणि मगच त्यामध्ये ते जप्त करायचे. जर ओलसर रक्ताचे डाग असलेले कपडे घटनास्थळावर मिळाले तर ते फॅन खाली, आता माझा फॅन चालू आहे बघा इथं, या फॅन खाली ते सुकवायचे, उन्हात सुकवायचे नाहीत आणि फॅन खाली सुकवल्यानंतर मग पुन्हा ते पंचनामा करून जप्त करायचे. त्यासाठी पुन्हा वेगळा पंचनामा केला तरी काय होत नाही. पहिल्या पंचनाम्यात लिहायचं घटनास्थळावर रक्ताचे डाग ओलसर असलेलं एक शर्ट आणि एक बनीन मिळालेलं आहे, परंतु ते ताब्यात घेतलेलं असून ते फॅन खाली व्यवस्थित सुकवल्यानंतर त्याचा पंचनामा वेगळा करण्याची तजवीज ठेवलेली आहे. तर हे अशा पद्धती आहेत. त्याला म्हणायचं हँडलिंग, लिफ्टिंग, पॅकिंग. आणि मग पुढचा भाग आहे तो म्हणजे सीलिंग. मग त्याला सील झालं पाहिजे, पोलीस स्टेशनचं सील वापरलं पाहिजे, दुसरं कुठल्याही प्रकारचं सील वापरू नये. त्यानंतर ते सीलिंग झाल्यानंतर मग पुढचा जो भाग आहे तो म्हणजे फॉरवर्डिंग दिस टू द फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी. मग त्याला त्या ठिकाणी तो फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला पाठवण्यापूर्वी पोलीस स्टेशनला जमा केला पाहिजे, त्याची मुद्देमाल पावती पाडली पाहिजे आणि मग घटनास्थळ पंचनाम्यामध्ये या सगळ्या कोणकोणत्या वस्तू तुम्ही जप्त केल्या ते 1, 2, 3, 4, 5 क्रमानं त्याला आल्या पाहिजेत, त्याचं वर्णन आलं पाहिजे. याला म्हणायचं घटनास्थळाचा पंचनामा. घटनास्थळाचा पंचनामा जर तो दिवसा केला असेल तर त्याला पुरेसा उजेड होता का ते नमूद करा. जर सायंकाळी केला असेल तर तो कोणत्या प्रकारच्या उजेडामध्ये करण्यात आला, म्हणजे घरामधल्या लाईट चालू होत्या किंवा बॅटरीच्या उजेडामध्ये केला किंवा अन्य पोलीस गाडीच्या जीपच्या म्हणजे लाईट चालू करून घटनास्थळ रस्त्यावरचा असेल तर पंचनामा केला, हे लिहिणं आवश्यक आहे. पंचनामा करण्याचे अधिकार जे आहेत ते फक्त आणि फक्त पोलीस अधिकाऱ्यांनाच आहेत. पंचांची फक्त तिथे उपस्थिती आवश्यक आहे. तुम्हाला जे जुन्या पद्धतीचे पंच
नामे शिकवलेले आहेत ते अजिबात वाचू नका की आम्हा पंचांना पोलीस अंमलदार छाया काय देशमुख यांनी बोलावल्यावरून आम्ही हजर झालो की व आम्ही पंचनामा करून देतो तो खालीलप्रमाणे. हे वाक्य पूर्णपणे चुकीचं आहे. असा पंचनामा पाहिजे. मी पोलीस नाईक किंवा पोलीस हवालदार छाया देशमुख अमुक अमुक पोलीस स्टेशन माजी सहकारी सुरेश माने यांच्यामार्फत वरील 2 पंचांना मी घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांना घटनास्थळावरती बोलवल्यानंतर गुन्ह्याची हकीकत थोडक्यात सांगितली व घटनास्थळावरती जी परिस्थिती दिसत आहे ती पाहून व घटनास्थळ दाखवणारे साक्षीदार काय सांगत आहेत ते ऐकून, म्हणजे कोणताही पंचनामा हा ऐकून आणि पाहून केला जातो. ते ऐकून व पाहून पंचनामा करावायचा आहे. तर आपण पंच म्हणून हजर राहण्यास इच्छुक आहेत का असे विचारले असता त्यांनी पंच म्हणून काम करण्यास इच्छुक असल्याचे कळविले. त्याप्रमाणे साक्षीदार घटनास्थळावरती जे आहेत फिर्यादी हे यांची ओळख करून दिली. त्यांचे नाव असे असे आहे. त्यांनी पुढील हकीकत सांगितल्याप्रमाणे पंचनामा केला तो खालीलप्रमाणे. तो पंचनामा पोलिसांनी करायचा आणि शेवटी लिहायचं सदरचा पंचनामा हा सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत वस्तू लिफ्टिंग पॅकिंग सेलिंग लेबलिंग करेपर्यंत सुरुवातीपासून पंच हजर होते. पंचांच्या व आमच्या सह्यांचे लेबल जप्त केलेल्या पॅकिंगवरती लावण्यात आलेले आहे आणि पंचनामा सकाळी 9 वाजल्यापासून ते 11:30 या वेळेमध्ये पूर्ण करण्यात आलेला आहे. बस पंचांच्या सह्या घ्या, तुमची सही करा आणि लेबलवरती सुद्धा पंचांच्या सह्या घेतल्या पाहिजेत. विटनेस म्हणतात त्याला, विटनेस पंच साक्षीदार म्हणतात त्याला, PW विटनेस, प्रॉसिक्युशन विटनेस किंवा पंच विटनेस, बरं का. तर हे घटनास्थळ पंचनामा या संबंधाने तुम्हाला सांगितलं. घटनास्थळावरती समजा आरोपी मिळाला असेल तुम्हाला तर आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. त्याच्याबाबतचा पुढचा पंचनामा जो आहे तो अटक पंचनामा वेगळा करायचा आहे. त्यामध्ये तुम्ही घटनास्थळ पंचनाम्यामध्ये एवढाच उल्लेख करायचा की घटनास्थळावरतीच आरोपी घुटमळत असल्यामुळे त्याला फक्त ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्याची अटकेबाबतची कार्यवाही आणि पंचनामा स्वतंत्रपणे करण्याची तजवीज ठेवलेली आहे. कारण CRPC 157 काय म्हणलेलं आहे, घटनास्थळावरती जे कोण तुम्हाला संशयित आरोपी भेटतील त्यांनासुद्धा ताब्यात घेता येईल. त्याचबरोबर तुम्हाला घटनास्थळावर जे काही साक्षीदार मिळतील त्यांच्याकडे जबाब घेता येतील. अशा प्रकारे घटनास्थळावरती फक्त वस्तू जप्त करायच्या नसून घटनास्थळावरती जर साक्षीदार काय मिळाले तर त्या घटनास्थळाच्या साक्षीदारांचे सुद्धा या ठिकाणी जबाब नोंदवणे कामी त्यांना घ्यायचं आहे. आणि आरोपी मिळाला असेल, संशयित मिळाला असेल तर त्यालासुद्धा ताब्यात घ्यावायचा आहे. तर हा आपला CRPC 157(1) प्रमाणे करण्यात आलेला पंचनामा आहे. मग तिथे भौतिक एकूण 21 प्रकारचे वेगवेगळे दुवे आहेत. ते फिजिकल एव्हिडन्सच्या पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला सायन्सचा जो भाग आहे फिजिकल एव्हिडन्स फॉरेन्सिक सायन्स त्यामध्ये मी शिकवणारच आहे. पण मी दिलेली जी PPT आहे तीसुद्धा एकदम मराठीमध्ये आहे, सोप्या भाषेमध्ये आहे. तर आता तुम्हाला या घटनास्थळ पंचनाम्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असेल, एखादा शंका असेल तर विचारा, नसेल तर लगेच मी पुढचा पंचनामा अटक पंचनामा चालू करणार आहे. आहे का? घटनास्थळ पंचनाम्याबद्दल काय शंका आहे का? नाही सर. नाही. गुड. चला आता अटक पंचनामा CRPC 41B आपलं पुस्तक जे आहे त्यामध्ये सुद्धा पान नंबर 43 वरती आहे. कोणत्याही आरोपीला अटक करतेवेळी या ठिकाणी पोलीस अधिकारी याने स्वतः गणवेशात असले पाहिजे. जे पोलीस अधिकारी गणवेशात नसतील त्यांनी स्वतःचं ओळखपत्र दाखवण्यासाठी ते स्वतःजवळ स्पष्टपणे आरोपीला दिसेल अशा पद्धतीने ते दाखवलं पाहिजे. युनिफॉर्मवर असताना
आपली नावाची पट्टी, हुद्दा आणि या ठिकाणी कोणत्या विभागाचे आपण अधिकारी आहोत हे त्या व्यक्तीला दिसेल अशा पद्धतीनं लावली पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळेला पोलीस खिशात ठेवतात नेम प्लेट काढून, ते चुकीचं आहे. त्यामुळे सुस्पष्टपणे दिसेल अशा पद्धतीनं ती आणि सुलभ रीतीने दिसेल अशा पद्धतीनं. अन्यथा इथं नेम प्लेट लावलेली आहे, पण तुम्ही विदर्भात जर कधी गेला तर तिकडं ऊन खूप असतं आहे. तिकडचे पोलीस काय करतात, एक मोठा पांढरा गमजा असतो आहे, तो गमजा असा गळ्यात टाकतात आणि ती इकडून टाकून इकडं आणतात, म्हणजे ते तुमची नेम प्लेट दिसणारच नाही. तर अशा पद्धतीनं ते नेम प्लेट लावायची नाही, त्याला दिसेल अशा पद्धतीनं नेम प्लेट लावलीच पाहिजे आणि हे मॅन्डेटरी आहे. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्याने अटकेबाबतचा अटक पंचनामा जो आहे तो केला पाहिजे. या पंचनामा करत असताना त्या ठिकाणच्या कुटुंबामधील, आरोपीच्या कुटुंबामधील एखादी व्यक्ती हजर असेल तर त्याला कमीत कमी एक पंच म्हणून त्या ठिकाणी अटक पंचनाम्यामध्ये पंच म्हणून घ्यायचा आहे. समजा तो अटक पंचनामा अटक ज्याची केली आहे त्याचे नातेवाईक कोणी नसतील कुटुंबातील, तर दुसऱ्या व्यक्तीला घ्यावायचं आहे. त्यानंतर इतर सन्माननीय रिस्पेक्टेबल पर्सनला तुम्ही अटक पंचनाम्यावर पंच म्हणून घेऊ शकता आणि या व्यक्तींच्या त्याच्यावरती सह्या घेतल्या पाहिजेत. अटक पंचनामा पूर्ण झाल्यानंतर आरोपीची सुद्धा त्या अटक पंचनाम्यावर सही घेतली पाहिजे. अटकेसंबंधीचा तपशील कळवला पाहिजे. तसेच त्या आरोपी हा ज्या व्यक्तीचे नाव निर्देशित करेल अशा नाम निर्देशित व्यक्तीस किंवा मित्र किंवा नातेवाईक यांना कळवला पाहिजे. असे कळविणे हा आरोपीचा हक्क आहे. म्हणजे अटक केलेल्या आरोपीनं जर सांगितलं की माझ्या घरामध्ये कोणी लोक नाहीत किंवा आहेत ते आई वडील खूप आजारी आहेत, तर माझा मित्र अमुक अमुक सूरज माने रत्नागिरी येथे पोलीस दलात आहे, त्याला कळवण्यात यावे. तर त्या सूरज मानेला ते कळवणं आवश्यक आहे. तो ज्या व्यक्तीला सांगेल, मग ते म्हणाल त्याचा फोन नंबर नाही वगैरे असल्या सबबी पोलिसांना चालत नाही. सूरज माने रत्नागिरी म्हणलं की रत्नागिरी पोलीस कंट्रोलला कोल्हापूर कंट्रोलमार्फत कळवलंच पाहिजे की तुम्ही या सूरज माने रत्नागिरी पोलीस दलामध्ये आहेत आणि त्यांना त्यांचा एक मित्र कोल्हापूरमध्ये हसाच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आल्या, ती माहिती कळवण्यात यावी. तर कंट्रोल रत्नागिरी CRO हे सगळे प्रयत्न करतील आणि हे CRPCच्या सेक्शन 41C मध्ये नमूद केलेलं आहे. त्यामुळे 41B मध्ये काय आहे की ज्यानं सांगितलं ते मित्र किंवा नातेवाईक त्याचं नाव आणि त्याला कळविणे हा त्याचा हक्क आहे. इट इज हिज राईट म्हणलेलं आहे. त्याच्यावर आपण मेहरबानी करत नाही, हे लक्षात ठेवा. इट इज युअर लॉफुल ड्युटी. तर अटक पंचनामा त्याच्यामध्ये टायमिंग आहे, अटक कोठी केलेली आहे, कशा पद्धतीने केली आहे ते स्पष्ट केलं पाहिजे. जर तो न्यायालयामध्ये शरण आला असेल तर न्यायालयामध्ये शरण आल्यानंतर तसं पण लिहायचं की आरोपी न्यायालयात शरण आलेला होता आणि त्यानंतर अटक करण्यात आलेली आहे. उदाहरणार्थ नितेश राणे आमदार हे सर्वोच्च न्यायालयानं जामीन फेटाळल्यानंतर कणकवलीच्या न्यायालयामध्ये पहिल्यांदा शरण गेले आणि त्यानंतर मग पोलिसांनी त्यांची रिमांड घेतली 2 दिवस. तर तो अटक पंचनाम्यामध्ये लिहायचं आरोपी हे न्यायालयासमोर शरण आले होते, त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानंतर आम्ही त्याला अटक केलेली आहे. हे अटक पंचनाम्यामध्ये नमूद करणं आवश्यक आहे. अशा पद्धतीचा अटक पंचनाम्याचा फॉर्म डिटेलमध्ये तुम्ही बघून घ्या. त्यानंतर मग आरोपीची अंगझडती घ्यायची आहे, त्याला सीजर सर्च पंचनामा म्हणलेला आहे. आरोपीची अंगझडती पंचनामा CRPC 51 प्रमाणे करता येतो. ऑफेन्सिव्ह वेपन असेल, त्याच्या अंगावर काय घातक हत्यार मिळालं, रिव्हॉल्वर, पिस्टल, चाकू, तर तो 52 प्रमाणे जप्त करता येईल. CRPC 100 मध्ये 8 अटी सांगितलेल्या आहेत, त्याप्रमाणे कोणत्याही ठिकाणचे सर्च सीजर पंचनामा करता येतो. तर CRPC 100 मधल्या ज्या अटी आहेत त्यात तुम्हाला माहीत आहेत का? पुन्हा एकदा मी सांगण्याची आवश्यकता आहे का? सांगून देतो. CRPC 100 कोणत्याही झडतीला म्हणजे त्याला सर्च आणि सीजर याला ते लागू होतात आणि या लागू होत असल्यामुळं तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं पालन करणं बंधनकारक आहे, हे महत्त्वाची बाब आहे. तर CRPC 100 मध्ये माझ्या पुस्तकाचा पान नंबर आहे 84. जेव्हा
या संहितेच्या म्हणजे CRPच्या 100 प्रमाणे झडतीसाठी किंवा तपासणीस योग्य असलेली कोणतीही बंदिस्त जागा असेल त्या जागेचा ताबा ज्या व्यक्तीकडे असेल अशा कोणत्याही व्यक्तीने सर्च वॉरंटची अंमलबजावणी करणाऱ्या पोलीस अधिकारी यांच्या विनंतीवरून त्या व्यक्तीच्या मागणीवरून वॉरंट दाखविण्यात आल्यानंतर अशा पोलीस अधिकारी व पंच व्यक्तींना त्या जागेत मुक्त प्रवेश दिला पाहिजे व तेथे झडती घेण्याकरता सर्व वाजवी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. म्हणजे तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या अटक न करता नुसतं जागेची झडती घ्यायची आहे, बंद जागेची, बंद घराची, तर तिथलं सर्च वॉरंट ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास यांच्याकडून घेता येतं. ते वॉरंट फक्त दाखवायचं आहे, ते त्याला वाचून दाखवा, त्याच्या हातामध्ये प्रत देण्याची आवश्यकता नाही, अन्यथा ते फाडून टाकेल. फाडून टाकलं तर तो वेगळा गुन्हा होईल, परंतु तुमचा कायद्यात काय म्हणलं आहे त्याला फक्त दाखविणं आवश्यक आहे. त्यानंतर मग पोलीस अधिकाऱ्यांना त्यांना मुक्त प्रवेश दिला पाहिजे आणि झडती घेण्यासाठी सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. म्हणजे उदाहरणार्थ तळघर आहे तर तळघराची चावी दिली पाहिजे, एखादा अजून चोर दरवाजा आहे ते दरवाजाची चावी दिली पाहिजे, कपाटांच्या चाव्या दिल्या पाहिजेत आणि सर्व सहकार्य केलं पाहिजे. आता या ठिकाणी पंचांनासुद्धा सुविधा सर्व उपलब्ध करून देण्याचं त्याच्यावर बंधन आहे. तिथं तो मालक नसू द्या, तिथे हजर असलेला मॅनेजर असू द्या, वॉचमन असू द्या, त्यांचा नोकर असू द्या, त्याच्यावरती ही जबाबदारी 101 प्रमाणे आहे. अशा जागी वरीलप्रमाणे प्रवेश मिळू शकत नसेल तर सर्च वॉरंटची अंमलबजावणी करणारा पोलीस अधिकारी हा CRPC 47(2) प्रमाणे त्या तरतुदीचा अवलंब करून खिडक्या किंवा दरवाजे तोडून त्या जागेमध्ये प्रवेश करू शकेल. त्यानंतर ज्या वस्तूसाठी जागेत झडती घ्यावायची आहे अशी कोणतीही वस्तू कोणत्याही जागी किंवा जागेच्या जवळपास असलेल्या कोणत्याही व्यक्तीने आपल्या अंगावर लपवून ठेवली आहे असा वाजवी संशय असेल तेव्हा अशा व्यक्तीची झडती घेता येईल. व अशी व्यक्ती जर स्त्री असेल तर स्त्री सभ्यतेच्या काटेकोरपणे पालन करून त्या स्त्री पंचाकरवीच तिची झडती घेतली पाहिजे. म्हणजे कमीत कमी एक स्त्री पंच या ठिकाणी आवश्यक आहे. तिची झडती स्वतंत्र एका वेगळ्या खोलीमध्ये घ्यावी, 4 चौघामध्ये झडती घेऊ नये. सभ्यता स्त्रीच्या ज्या आहेत त्या सर्व त्या ठिकाणी पालन केल्या पाहिजेतच. त्यानंतर या प्रकरणाखाली झडती घेण्यापूर्वी ती झडती घेण्याच्या बेतात असलेला पोलीस अधिकारी किंवा अन्य व्यक्ती झडती घ्यावयाच्या ज्या स्थानिक भागात असेल तेथील 2 किंवा अधिक सन्माननीय व्यक्तींना, बघा पंचनाम्यासाठी 2 पेक्षा जास्त पण लोक घेता येतात, पंच साक्षीदार म्हणून घेतले पाहिजे. स्थानिक भागातील रहिवासी जर येत नसतील, उपलब्ध झाले नसतील तर अशा पंचांना तुम्ही लेखी पत्र देऊन एक त्यांना पंच म्हणून काम करण्यास आदेश देऊ शकता. त्या पंचांनी तरीही आदेशाचं पालन केलं नाही तर ते IPC 187 प्रमाणे अपराध करतात आणि मग इतर पंचनामे इतर लोकांना तुम्ही पंच म्हणून बोलावू शकता. समजा कोल्हापूरचे पोलीस अधिकारी आहेत, त्यांना पंचनामा करण्यासाठी ते झडती घ्यायला रत्नागिरीत गेलेले आहेत, त्यांनी तिथं वॉरंट वगैरे दाखवलेलं आहे, परंतु स्थानिक पंच कोणी रहिवासी यायला तयार नाहीत. कारण त्यांना माहीत आहे की रत्नागिरीच्या लोकांना की हा गुन्हेगार आहे आणि आपण पंच झालो आणि कोल्हापूरच्या पोलिसांना मदत केली तर पुन्हा आपल्याला तो जामिनावर सुटून आल्यावर मारेल आणि याला आपलं नुकसान करेल. म्हणून जर स्थानिक पंच येत नसतील तर अशा पंचांना तुम्ही अगोदर एक लेखी पत्र द्या किंवा तुमचं काम आहे आम्हाला पंच म्हणून मदत करणं कायदेशीर आणि तुम्ही आला नाही तर IPC 127 प्रमाणे तुम्ही NC अपराध करताय. तरी पण ते आले नाहीत तर तुम्ही जे खाजगी गाडी असेल किंवा तुमच्या गाडीमध्ये कुठले कोल्हापूरचे 2 पंच आणले असतील तर त्यांचा पंच म्हणून वापर करू शकता आणि झडती घेऊ शकता. त्यानंतर मग पुढचा टप्पा आहे तो 105 मध्ये असे पंचासमक्ष झडती घेतल्यानंतर जेवढ्या वस्तू गुन्ह्याच्या संबंधानं आहेत तेवढ्याच वस्तू जप्त करावायच्या आहेत. आता तुम्ही चोरीला गेलेला, तुमच्याकडे त्यावेळेला फिर्याद होती फक्त लॅपटॉप चोरीला गेलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ माझा लॅपटॉप आहे आणि मी फिर्याद दिली तेव्हा चोरीला गेला आणि तो शोध घेण्यासाठी तुम्ही गेलेला आहे, तिथे तुम्हाला लॅपटॉप चोरीचा मिळून आलेला आहे, ते जप्त करायचं आहे. पण तुम्हाला त्या चोराच्या घरामध्ये एक 55 इंची TV दिसतो आहे
आणि तो 55 इंची टी व्ही तुमच्या गुन्ह्यात काहीच सांगितलेलं नाही, संबंध नाही, तरी पण तुम्ही जप्त करायला लागला तर ती बेकायदेशीर जप्ती होईल. कारण जी गुन्ह्याशी संबंधित आहे, जी तुमच्या तपासाशी संबंधित आहे अशीच वस्तू जप्त करता येईल. हां, तिथे जर त्यांना एक रिव्हॉल्वर मिळालं, रिव्हॉल्वरचं लायसन नव्हतं त्याच्याकडे, तर ते तुम्ही म्हणू शकता हे बेकायदेशीर आहे. हे सोनं नाणं मिळालं, ते चोरीचं आहे, त्याच्या पावत्या दाखवत नसेल तर ते घेता येईल. परंतु या ठिकाणी जप्त करताना संपूर्ण यादी केली पाहिजे. जप्त केल्याची यादीची एक प्रत संबंधित तेथे हजर असलेल्या व्यक्तीला दिली पाहिजे. त्या यादीवर त्याची सही घेतली पाहिजे आणि त्या पंचांना न्यायालयात पुन्हा बोलावल्याशिवाय इतर कोणत्याही चौकशीमध्ये बोलावता येत नाही. तरी पण आपले बरेच पोलीस अधिकारी PE-मध्ये DE-मध्ये अशा पंचांना बोलवतात, ते चुकीचं आहे. या CRPC 105मध्ये लिहिलेलं आहे की अशा पंचांना, घर जडतीच्या पंचांना फक्त आणि फक्त न्यायालयाने समन्स काढल्याशिवाय इतर कोणत्याही चौकशी कामी पुढे हजर राहणं आवश्यक नाही. पुढची वस्तू आहे त्या अशी वस्तू यादीची प्रत त्या ते हजर असलेल्या किंवा ताबा घेतलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्या ठिकाणी सुपूर्द केली पाहिजे व त्याची सही घेऊन ती प्रत त्याला एक दिली पाहिजे. आणि स्वाक्षरी घेतल्यानंतर त्या झडती जी आहे त्याच्याबद्दलची माहिती ही नजीकच्या न्यायदंडाधिकारी यांना किंवा पोलीस स्टेशनमध्ये माहिती कळवली पाहिजे. अशा पद्धतीचा हा 100मधल्या तरतुदी आहेत. आणि या 100मधल्या सर्व तरतुदी हा कोणताही पंचनामा 165 प्रमाणे आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील झडती पंचनामा करावायचा असेल तर केला पाहिजे. दुसऱ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील तो पंचनामा असेल तर तो CRPC 166 प्रमाणे केला जातो. आणि हा सुद्धा पंचनामा जो आहे तो पंचनामा तुम्हाला माहिती आहे की कसा केला जातो, तर तो 100मधल्या तरतुदीप्रमाणेच केला जातो. दुसऱ्या पोलिटीच्या हद्दीत झडतीला गेल्यावर जे आत्ता मी तुम्हाला रत्नागिरी पोलिसांचं उदाहरण सांगितलेलं आहे. तर हे पहिले 3 पंचनामे तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे समजलेले असतील. घटनास्थळावरचा पंचनामा, अटक पंचनामा, कोणत्याही बंद जागेतील झडती आणि आरोपीच्या अंगावरची झडती पंचनामा हा केला पाहिजे. आणि 100 CRPCमध्ये ज्या 8 अटी सांगितलेल्या आहेत त्याचं पालन हे 165चा आणि 166चा पंचनामा करताना झालंच पाहिजे. हा आता भाग झाल्यानंतर आपल्याला इन्क्वेस्ट पंचनामा आज घेऊया का उद्या घेऊया मला सांगा. राहिलेले 2 पंचनामे इन्क्वेस्ट पंचनामे आहेत आणि एक 27चा पंचनामा आहे. आज घेतलं तर तुमचं कन्फ्यूज होईल का तुम्हाला सगळे पंचनामे एकदम शिकल्यामुळं? काय तुमचं काय मत आहे सांगा लवकर. मी शिकवायला तयार आहे, कारण माझा हा विषय सगळा तोंडपाठ झालेला आहे. कारण मी हा विषय DTS नाशिकच्या सगळ्या पोलिसांना शिकवत असतो. काय आहे तुमचं मूड? सूरज माने घेऊया मला असं वाटतंय. 2 पंचनामे आहेत, थोडकेच आहेत. हां, हॅलो, हे आपला 16 मार्काचा टॉपिक होऊन जातो आज. तर पुढचा पंचनामा आहे आपला तो म्हणजे इन्क्वेस्ट पंचनामा. इन्क्वेस्ट या शब्दाचा अर्थ असा आहे की चौकशी करणे, म्हणजे मृत्यूच्या संबंधाने कोणत्याही मानवी व्यक्तीच्या मृत्यूच्या संबंधातील चौकशी करणे. आणि चौकशी करत असताना 6 प्रकारच्या मृत्यूबाबतची चौकशी किंवा कोणत्याही अननॅचरल डेथ, अनैसर्गिक मृत्यूच्या संबंधाने चौकशी करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. आणि असा अधिकार CRPCच्या 174मध्ये तो नमूद केलेला आहे. आणि आमच्या पोलीस तपासाचं जे पुस्तक आहे त्यामधील 174मध्ये ते पण नमूद केलेलं आहे. तर कोणत्याही व्यक्तीने आत्महत्या केली असेल, मग आत्महत्या गळफास घेऊन केली असेल, आत्महत्या कदाचित पाण्यामध्ये बुडून उडी मारून केलेली असेल, आत्महत्या विषारी औषध पिऊन केलेली असेल, किंवा आत्महत्या रेल्वे ट्रॅकवरती जाऊन पडून ट्रक खाली झोपून रस्त्यावर कोणत्याही प्रकारे केली असेल तर ते आत्महत्येच्या प्रकरणामध्ये इन्क्वेस्ट पंचनामा केलाच पाहिजे. हा प्रथमतः पंचनामा करण्याचा अधिकार हा जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी
किंवा कार्यकारी दंडाधिकारी यांना आहे. हे तीनही अधिकारी लक्षात ठेवा. पहिला अधिकार जिल्हा दंडाधिकारी, दुसरा अधिकार उपविभागीय दंडाधिकारी, तिसरा अधिकार कार्यकारी दंडाधिकारी यांना आहे. आणि मग त्यानंतर 30/12/1961 आणि 30 जानेवारी 2006 पासून पोलीस हवालदार आणि पोलीस नाईक यांना सुद्धा तो दिलेला आहे. त्यापूर्वी PSI दर्जाच्या अधिकाऱ्यांना होता. मग इन्क्वेस्ट करण्याचे अधिकार हे ज्या कार्यकारी दंडाधिकारी आहेत त्यांना पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी एक जाहीर रिपोर्ट पाठवतात की असा एक अकस्मात मृत्यूचं प्रकरण दाखल केलेलं आहे CRPC 174 खाली आणि त्या व्यक्तीची हत्या झालेली आहे किंवा त्याची प्राण्याकडून हत्या झालेली आहे किंवा यंत्रामध्ये सापडून त्याची हत्या झालेली आहे किंवा एखाद्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला आहे किंवा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीमध्ये आहे. अशा 6 प्रकारामध्ये म्हणजे इन्क्वेस्ट पंचनामा, अननॅचरल डेथ किंवा अपघाती मृत्यू किंवा अकस्मात मयत म्हणतात, विदर्भातल्या भाषेमध्ये त्याला मर्ग म्हणतात. तर हा 6 प्रकारच्या मृत्यूमध्ये पंचनामा इन्क्वेस्ट करावा लागतो. नैसर्गिक मृत्यूच्या प्रकरणामध्ये इन्क्वेस्ट पंचनामा करण्याची आवश्यकता आहे का? सूरज माने, नैसर्गिक सर बोल. TB झालेला आहे, TBनं मेलेला आहे, तर त्याच्यात इन्क्वेस्ट पंचनामा करायची गरज आहे का? डॉक्टरने सर्टिफिकेट दिलेलं आहे की पेशंट डायट ड्यू टू ट्युबरक्युलोसिस, हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाला आहे. नाही सर. हां, त्यामुळं 174ची सुरुवातच अशी आहे की अकस्मात मृत्यू, ॲक्सिडेंटल डेथ किंवा अपघाती मृत्यू म्हणजे 6 प्रकारचे. आत्महत्या, कोणाची हत्या झाली आहे किंवा एखाद्या व्यक्तीची प्राण्याकडून हत्या झालेली आहे, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू यंत्रामध्ये सापडून झालेला आहे, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू अपघातात झालेला आहे किंवा एखादा मृत्यू संशयास्पद आहे. तर इन्क्वेस्ट पंचनामा करायचा अधिकार जिल्हा दंडाधिकारी, SDM किंवा कार्यकारी आणि नंतर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच पोलीस हवालदार, पोलीस नाईक यांना सुद्धा आहे. इन्क्वेस्ट पंचनामा करत असताना 2 आणि 2 पेक्षा जास्त लोकांना पंच म्हणून घेता येतं. तुम्हाला जर प्रश्न आला तर लक्षात ठेवा, 2 पेक्षा जास्त सुद्धा व्यक्तींना पंच म्हणून घेता येतं. इन्क्वेस्ट पंचनाम्यामध्ये महत्त्वाची बाब काय आहे की ते प्रेत कोणत्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी पंचनामा केला पाहिजे. आता मला बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो की अगोदर घटनास्थळाचा पंचनामा करायचा या ठिकाणी का अगोदर इन्क्वेस्ट पंचनामा करायचा? तर तुमचं काय मत आहे? हॅलो, अजय कडू कुठं गायब झाला का? अजय, हां, घटनास्थळावरती तुम्ही गेलाय, घटनास्थळावरचा पंचनामा अगोदर करायचा का इन्क्वेस्ट पंचनामा करायचा? माने, नाही, घटनास्थळाचा पंचनामा अगोदर करायचा नाही. लक्षात ठेवा, इन्क्वेस्ट पंचनामा अगोदर करायचा आहे. कारण इन्क्वेस्ट पंचनामा करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी प्राधान्य द्यायचं आहे. कारण ती बॉडी जास्त वेळ तिथं राहता कामा नये, ती सडलेली असते किंवा त्याची दुर्गंधी येते किंवा ती लवकरात लवकर पोस्टमॉर्टम करता पाठवणं आवश्यक असतं. त्यामुळं घटनास्थळाचा पंचनामा नंतर करायचा. त्यासाठी फक्त घटनास्थळाच्या भोवती जिथं बॉडी पडली होती तिथं फक्त थोडंसं मार्किंग करून ठेवायचं. फोटो तर घेतोच आपण, घटनास्थळावरती इन्क्वेस्ट पंचनामा करण्यापूर्वी फोटो घेतो, डेड बॉडीचे फोटो घेतो. कमीत कमी 6 फोटो घ्यायचे असतात. त्यातले 2 फोटो कमीत कमी क्लोजअप असले पाहिजेत त्याची ओळख निश्चित करण्यासाठी. आणि मग तुम्ही जर विहिरीमध्ये बॉडी आहे त्या विहिरीचा पंचनामा आधी करत बसायचं नाही. ती विहिरीची पाणी किती आहे, खोली किती आहे, त्याच्यानंतर तिथं काय कसले आहे, विहीर दगडात बांधलेले आहे का अजून काय सिमेंट कॉन्क्रीटमध्ये आहे, अगोदर बॉडी काढायची. बॉडी डेड बॉडी जी आहे पाण्यातून कोणी काढली त्यांची नावे पहिले इन्क्वेस्ट पंचनाम्यात नमूद करायची. सदरची डेड बॉडी हे अमुक अमुक पट्टीचे पोहणारे अमुक अमुक लोकांच्या मदतीने आणि नागरिकाला मदत करणारे लोक किंवा त्यांचे नातेवाईक कोणी असेल त्याचं नाव लिहायचं. त्यानंतर ती बॉडी
जमिनीवरती काढून ठेवलेली आहे. त्यानंतर मग त्या बॉडीला, त्या मृतदेहाला ओळखले कोणी, त्यांचं नाव उल्लेख करायचा इन्क्वेस्ट पंचनाम्यामध्ये. त्यानंतर त्या नखशिकांत म्हणजे पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसांपर्यंत संपूर्ण पद्धतीने इन्क्वेस्ट पंचनामा करताना बारकाईनं पाहणी करायची आहे. त्यानंतर प्रेत उताने अवस्थेमध्ये, पालत्या अवस्थेमध्ये दोन्ही बाजूनं निरीक्षण व्यवस्थित करायचं आहे. गुप्तांग आणि गुह्यांग याची तपासणी करायची आहे. संडास झालेली आहे का, त्याला वीर्यस्खलन झालेलं आहे का, किंवा अन्य काय त्याच्यावरती जखमा आहेत का, याचासुद्धा तुम्ही उल्लेख केला पाहिजे. त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा डोक्याचा भाग जेव्हा तुम्ही इन्क्वेस्ट पंचनामा करताना वर्णन लिहाल ते कॉलमप्रमाणे, तेव्हा केसामध्ये हँड ग्लोव्ज घालून तुम्ही ते पाहणी केली पाहिजे. आत काय जखम आहे का, रक्त आलेलं आहे का, गुठळे आहे का, काय केस किती दाट असतील तरीसुद्धा ते घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर मग पुन्हा तुम्ही कपाळ, त्यानंतर तुमचे कान, हे ते मान इथंपर्यंत, त्यानंतर मानेपासून खालचा संपूर्ण भाग छातीपर्यंत, पोटापर्यंतचा, कमरेपर्यंतचा घ्यायचा. इथून कमरेपासून पुढचा गुडघ्यापर्यंत, गुडघ्यानंतर पुन्हा गोट्या आणि पायाच्या नाकांपर्यंत. नाकामध्ये जरी काही असेल तरी ते नमूद करायचं आहे. त्याला मुळं नखशिकांत असं म्हटलेलं आहे. एखाद्या वेळेस इन्क्वेस्ट पंचनामा करताना काय होतं, प्रेताला वास आला असेल, दुर्गंधी सुटली असेल तरीसुद्धा ते नमूद करायचे पंचनाम्यामध्ये, प्रेताला दुर्गंधी आलेली आहे. समजा प्रेत सडलेलं आहे, त्याच्यावरती किडे मकोडे वळवळत आहेत, तसले मॅगोट्स म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, ते वळवळत ते सुद्धा लिहायचं असतं. प्रेत ताठर असेल, थंड असेल तर तसं लिहायचं आहे. प्रेत समजा मरणोत्तर निलिमा आलेला आहे, प्रेत काळसर निळसर दिसायला लागलं आहे, ते कशामुळं दिसतं, प्रेत असं जमिनीवर पडून राहिल्यामुळे ते रक्त जे आहे ते रक्त जमिनीकडच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळं त्याच्या पाठीकडे जातं आणि पाठीचा भाग संपूर्ण तो रक्त लालसर जे असतं ते पुन्हा काळसर निळसर व्हायला लागतं आणि म्हणून ते पॅच तयार होतात. आणि त्यामुळं तुम्हाला बऱ्याच वेळा वाटतं की काळे निळे पॅच हे त्याला मारलेच की काय असं कोणीतरी वाटतं, पण ते मारलेचे पॅचेस नसून ते त्याला म्हणतात पोस्टमॉर्टेम लिव्हिडिटी, मरणोत्तर निलिमा. त्यानंतर इन्क्वेस्ट पंचनाम्यामध्ये मरणोत्तर निलिमेचा उल्लेख करायचा. मरणोत्तर ताठरपणा, पोस्टमॉर्टेम रिजिडिटी आलेली आहे का ते लिहायचं आहे. त्यानंतर मग सर्व जखमा, फ्रॅक्चर्स यांचं वर्णन लिहायचं आहे. जखमा कोणत्या भागावर आहेत ते लिहायचं आहे. नुसतं छातीवर म्हणायचं नाही, छातीच्या उजव्या बाजूला किती जखम आहेत, डाव्या बाजूला किती जखमी आहेत ते लिहायचं आहे. पोटाच्या डाव्या बाजूला काय आहे, उजव्या बाजूला काय आहे, मांडी उजव्या पायावर काय आहे, डाव्या मांडीवर काय आहे, गुडघ्यावर, हे सर्व फ्रॅक्चर जेथे आहे, जखमा जेथे आहेत ते लिहायचे आहेत. मध्येच एखाद्या मृतदेहावर गोंदलेलं नाव असेल, टॅटू मार्क्स असतील किंवा चिन्ह काढलेलं असेल, एखादं देव काढलेला असतो, कोण श्रीकृष्ण काढतं, कोण सरस्वती काढतं, जे काय ओम काढलेलं असतं, जे काय कान टोचलेले आहेत का ते पण बघायचं आहे. कानाचे सुद्धा पाहणी करायचे, कारण बऱ्याच मुस्लिम समाजामधल्या बहुतेक लोकांमध्ये कान टोचले जात नाही. त्यानंतर मग गुप्तांग गुह्यांग बघत असताना सुनता केलेली आहे का, काय केलेली आहे का हे पण बघायचं आहे. वीर्यस्खलन झालं आहे का हे बघायचं. आणि मग फक्त स्त्री पंच असेल तेव्हा, स्त्री देहा मतदेहा असेल तेव्हा स्त्रीच्या शिवाय त्या ठिकाणी पाहणी करायची नाही. स्त्री पंचाकरवीच पाहणी करायचे किंवा स्त्री पोलिसांच्या कडून. आणि हे झाल्यानंतर मग पुन्हा तुम्हाला संपूर्ण नखशिकांत झाल्यानंतर, वर्णन झाल्यानंतर मग तुम्ही पंचांच्या सह्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर तुमची सही करायची आहे, शवचिकित्सा फॉर्म भरून द्यावायचा आहे. आणि इन्क्वेस्ट पंचनाम्यामध्ये तुम्हाला आणि पंचांना तुमच्या मते ह्या व्यक्तीला मृत्यू कशामुळे आला असावा ते नमूद करू शकता. त्यानंतर मी तुम्हाला भारताचा पुरावा कायदा शिकवत असताना कलम 3 5 गोष्टींचं तुम्हाला सांगितले. 5 सेन्सेस म्हणजे मानवाला जे 5 इंद्रिय आहेत, म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचेनं स्पर्श, यापैकी कोणत्याही तुम्हाला जे जाणवत असेल ते लिहायचं. समजा आत्महत्या केली आहे विषारी औषध पिऊन,
तर तुम्ही लिहू शकता की प्रेताच्या अंगावरती विषारी औषधाचा वास येत होता, तो ऑर्गन फॉस्फरस किंवा कीटकनाशकसारखा वास आहे, किंवा प्रेताला दुर्गंधी सुटलेली आहे ते लिहू शकता, किंवा प्रेत सडलेल्या अवस्थेत असल्यामुळं त्याच्यावरती किडे मकोडे वळवळत आहेत असे ते दिसून येत आहेत. तर हे दिसत आहे ती परिस्थिती, ऐकलेली परिस्थिती पाहून घ्यायची आणि मृत्यूच्या कारणाबद्दल आपलं एक मत व्यक्त करायचं आहे. त्याला काय डॉक्टर शेवटी देणारच आहेत, परंतु आपलं पण मत व्यक्त करायचं आहे. अशा पद्धतीनं तो इन्क्वेस्ट पंचनामा हा केला जातो. आणि 174मध्ये CRPCच्या पोलीस किंवा कार्यकारी दंडाधिकारी किंवा SDM करू शकतात. आता 176(1)A मध्ये एक अमेंडमेंट झालेली आहे. 176(1)A मध्ये की पोलीस कोठडीतील मृत्यू किंवा पोलिसांच्या ताब्यात असताना एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्याचा इन्क्वेस्ट पंचनामा करण्याचे अधिकार आत्तापर्यंत तहसीलदार किंवा कार्यकारी दंडाधिकारी यांना होते, परंतु हे अधिकार आता फक्त ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास यांनाच आलेले आहेत. पण तुमचा एक्झामिनर जर अतिशय पेपर काढणारा जर तो जुनाट पद्धतीचा असेल तर त्याला ही माहिती बी नसेल ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासकडून केला जातो म्हणून, तर त्याच्यात फक्त कार्यकारी दंडाधिकारी असा एकच ऑप्शन असेल तर तो बरोबर आहे. लिहा, पोलीस कोठडीतील मृतदेहाचा इन्क्वेस्ट पंचनामा करण्याचा अधिकार कार्यकारी दंडाधिकारी यांना आहे, किंवा आता नवीन अमेंडमेंट 20 डिसेंबर 2020 पासून हा अधिकार ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास यांनाच आलेला आहे. ओके, तर हा इन्क्वेस्ट पंचनामा 176(1)A प्रमाणे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास करतात. पोलीस कोठडीतील मृत्यूबाबतचा हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. त्यानंतर 174मध्येच एक पंचनामा असा आहे की तो एक्सह्युमेशन करायचं आहे. 174(3) लिहिले बघा, एखादा प्रेत विधीपूर्वक पुरलेला आहे, विधी केला आहे सगळा, ते मृतदेहाला पुरलेलं आहे, आणि त्यानंतर पुन्हा संशय निर्माण झाला की याचं मृत्यूचं कारण निश्चित करायचं आहे, किंवा जो मृतदेह पुरलेला आहे तो नेमका त्याच व्यक्तीचा आहे का, त्याची ओळख पटवण्यासाठी त्याचं DNA घ्यायचं आहे किंवा अन्य काही गोष्टी तपासायच्या. यासाठी जेव्हा मृतदेह विधीपूर्वक पुरलेला असेल, तो काढायचा असेल तर मात्र कार्यकारी दंडाधिकारी यांची उपस्थिती आहे, आवश्यक आहे. पोलिसांना त्या ठिकाणी कार्यकारी दंडाधिकारी यांना विनंती करून 174(3) मधल्या तरतुदीप्रमाणे त्या मृतदेहाचा पंचनामा करण्याचा पोलिसांना अधिकार आहे, पण त्यांच्या उपस्थितीत करायचा. उपस्थिती कार्यकारी दंडाधिकारी यांची आवश्यक आहे. तसंच पुढचा जो भाग आहे तो म्हणजे मृतदेह जर पुरावा नष्ट करण्यासाठी तो पुरला असेल आणि तो गड्ड्यात गाडून टाकला असेल तर तो काढण्यासाठी मात्र एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटची आवश्यकता नाही. तो पुरावा या ठिकाणी नष्ट करण्याच्या हेतूनच त्या ठिकाणी डेड बॉडी टाकलेली होती, तर तिथे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटची आवश्यकता नाही. मी कराडला असताना तुम्हाला एक दुर्दैवाची घटना तुमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील माहिती असेल बघा, PI संपत पाटील होते पूर्वी कोडोली पोलीस स्टेशनला, त्यांच्या बाबतीमधील ती घटना आहे. तो एक आरोपी होता किरण शिंदे, त्याचा मृतदेह त्यांनी पहिला वारणा नदीत टाकला, ती पुन्हा वर आलं म्हणून त्यांनी पुन्हा ते शेराळा कारखान्याच्या ग्लुकोज फॅक्टरीच्या आवारात एक केमिकल प्लॅन्ट असतात त्यात टाकला होता. तर तो आम्ही मृतदेह काढला होता, तर त्यावेळेला आम्ही एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटला बोलवलं नव्हतं. त्यामध्ये 7 लोकांना जन्मटेपसुद्धा झालेले आहे, इन्क्लुडिंग संपतराव पाटील. परंतु ज्यांच्यामुळं हे सगळं महाभारत घडलं ते त्यांच्या पत्नीला काहीच झालं नाही. तर हे एक उदाहरण म्हणून सांगितलं, इतर ठिकाणी काय कुणाला सांगू नका, परंतु हा एक उदाहरण दिलं तर तुमच्या लक्षात राहण्याचा एक भाग आहे म्हणून सांगितलं. ओके, त्यानंतर शेवटचा पंचनामा आहे तो म्हणजे निवेदन पंचनामा. 27 प्रमाणे केला जातो. याला इंग्लिशमध्ये मेमोरँडम पंचनामा असं म्हणलेलं आहे. यामध्ये पहिला भाग असतो तो आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात पाहिजे, अटकेत नव्हे कस्टडीत पाहिजे, अटकेत नाही कस्टडीमध्ये पाहिजे. त्यानं ते निवेदन स्वखुशीनं केलं पाहिजे. मग त्यावेळेला त्याच्या हातात बेडी वगैरे असता कामा नये, त्याला कोणी रस्सीनं बांधलेलं असता कामा नये. तो स्वखुशीनं 2 पंचांसमक्ष त्यानं निवेदन केलं पाहिजे. आणि निवेदन पंचनामा करत असताना 4 वेळा मी आलं पाहिजे.
4 वेळा काय आलं पाहिजे मी XYZ खुशीने पोलिसांच्या ताब्यात असताना किंवा पोलीस अटकेत असताना सांगतो की मी व माझा जोडीदार अमुक अमुक यांनी अशा व्यक्तीचा खून केला आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह आम्ही खड्डा काढून ज्या ठिकाणी पुरलेला आहे ते ठिकाण मी दाखवतो. हे असं लिहून झाल्यानंतर शेवटचं वाक्य माझे बरोबर चला. या ठिकाणी तुमचा पहिला निवेदन पंचनामा संपला. त्याखाली फक्त वेळ घालायची. सदरचे निवेदन दिनांक 5 जून 2022 रोजी सकाळी 8:45 ते 9 या वाजण्याच्या दरम्यान केलेले आहे. समक्ष तपास अधिकारी इकडे आरोपीची सही घेतलीच पाहिजे असं बंधन नाही, पण पंचांच्या सह्या पाहिजेतच. आणि पुढचा जो पंचनामा भाग 2मध्ये होतो त्याला म्हणतात रिकव्हरी पंचनामा. त्यामुळं आपल्या अभ्यासक्रमाला आहे तो म्हणजे मेमोरँडम आणि त्यातला दुसरा भाग आहे त्याला रिकव्हरी पंचनामा होतो. आणि त्याप्रमाणे पुन्हा त्या ठिकाणी जाऊन ते खड्डा काढून माती काढून त्याचं मृतदेह आढळून आल्यास तिथं जो काय पंचनामा होईल त्याला म्हणायचं रिकव्हरी पंचनामा. मग ते चाकू काढून देऊ द्या, रक्ताचे कपडे काढून देऊ द्या, त्यामधलं महत्त्वाची बाब काय ती गोष्ट लपवून ठेवलेली असली पाहिजे. ती उघड अशी दिसता कामा नये. उदाहरणार्थ मी जर असं म्हणालो मी जी कार चोरलेली होती ती कार मी माझ्या बंगल्याच्या बाहेर लावलेली आहे, ती मी काढून देतो, असं होत नाही. कारण ती रस्त्यावरच आहे. ते तुम्हाला माझं घर कुठं आहे ते माहीत पण आहे. त्यामुळे तो 27 प्रमाणे होत नाही. एखादी वस्तू लपवून ठेवली आहे, एखादी वस्तू अज्ञात ठिकाणी ठेवलेली आहे आणि ती काढून देण्यासाठी तो स्वखुशीने तयार होतो व्हॉलंटरीली, तेव्हा तो तेवढा भाग 27 कलमाप्रमाणे लागू होतो आणि त्याला म्हणतात मेमोरँडम पंचनामा किंवा निवेदन पंचनामा. तर अशा प्रकारे आपला आजचा पहिला 16 मार्काचा भाग संपलेला आहे. तर तुम्हाला काय